थेट दृश्य आपण पाहतोय नागपुरातील या ठिकाणी प्रहार संघटनेचं शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाएल्गार आंदोलन सुरू आहे। यावेळी मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी दिव्यांग बांधव या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। या आंदोलकांच्या वतीने रास्ता रोको सुरू आहे। वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार सन्माननीय अमरभाऊ काळे आपल्यामध्ये आहे। त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। जय जवान, जय जवान, भारत माता की, भारत माता की। तुमचा उत्साह कमी नाही झाला पाहिजे। हे पोलीसवाले खबरा पोहोचून राहिले, माहिती पोहोचून राहिलेली आहे। तुमच्याकडे सगळेजण लक्ष ठेवून आहे। तुमचा उत्साह हा बच्चूभाऊचा उत्साह आहे, इथल्या नेत्यांचा उत्साह आहे। त्यामुळे आपला उत्साह प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, काय आत्ताची अपडेट? अगदीच आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मागणी असेल, दिव्यांगांची मागणी असेल, मच्छीमार या सगळ्यांच्या मागण्या, विविध 5 मागण्या घेते या ठिकाणी महाएल्गारच्या नागपूरमध्ये पासून जे आहे ते घेतले आणि तर काही तांत्रिक अडचणींमुळे ज्ञानेश्वर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपुरातील ही दृश्य आहेत। नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले। आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यांचा निरोप घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहोत की त्यांनी सरकार या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करायला तयार आहे आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की सरकारने आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी करायची। तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये हे आंदोलन तीव्र झाले। आमची माणसं अडवली तर आम्ही रेल्वेकडे जाऊ असा थेट इशारा बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला। आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं। तर दुसरीकडे काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आता आंदोलक चांगलेच संतप्त झालेले आहेत। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास रेल रोको करण्याचा इशाराही देण्यात आला। या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून आता परिस्थिती तणावपूर्ण आहे।
नागपूर जिल्ह्यात शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. काही ठिकाणी टायर देखील जाळण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून. ज्ञानेश्वर, अगदीच कालपासून जे आहे ते आपण पाहायला गेलं तर नागपूर वर्धा रोडवरती पूर्ण रस्ता जे आहे ते शेतकऱ्यांनी जाम केलेला आहे आणि आज जर पाहायला गेलं तर काही रस्त्यांवरती टायर जाळपोळ झाली. सोबतच रेल्वे रुळावर देखील काही शेतकरी जे आहे ते गेले होते. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता सायंकाळी जे आहे ते कोर्टाचा आदेश आलेला आहे नागपूर खंडपीठाचा की सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा रस्ता खुला करण्यात यावा. त्यानंतर कुठेतरी आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेलं आहे. एकूणच सरकारवर जे आहे ते या ठिकाणी जे शेतकरी नेते भाषण करताय, आपल्या भाषणामधून सरकारवर टीका करताय की ज्या पद्धतीने जे आहे ते कोर्टाचा आदेश आलेला आहे, आम्ही कोर्टाच्या आदेशाचा आदर करतो. मात्र ही जी जनभावना आहे, जनभावनेचा सुद्धा आम्ही आदर ठेवतो. त्यामुळे ज्या काही प्रमुख मागण्या घेऊन हा आंदोलन, हा मोर्चा नागपूरमध्ये धडकलाय, त्या मागण्या ज्या आहेत त्या अत्यंत लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या. त्यानंतर आम्ही मागे हटू. जोपर्यंत सरकारचा निर्णय येणार नाही आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका सद्यस्थितीमध्ये जे आहे त्या आंदोलकाच्या आहे. एकूणच जर पाहायला गेलं तर आता थोड्या वेळापूर्वीच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की सरकारची जी आहे ते सरकार सकारात्मक चर्चा करण्यासाठी जे आहे ते आंदोलकासोबत तयार आहे. मात्र सकाळपासून जे आहे ते निर्णय होत नव्हता की नेमकं ठिकाण कुठलं, नागपूरला ही चर्चासत्र ठेवायची की मुंबईला. कारण की काल जर पाहायला गेलं तर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांना जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते आपल्या कॅबिनेटमध्ये चर्चेसाठी बोलावलेलं होतं. मात्र आंदोलन असल्यामुळे जे आहे ते हे कोणी नेते मुंबईला जाऊ शकले नाही, त्यामुळे ती बैठक त्यांना रद्द करावी लागली. मात्र आज सकाळी जे आहे ते महसूल मंत्र्यांनी सुरुवातीला बच्चू कडू यांना फोन केला, चर्चेसाठी त्यांना निमंत्रण दिलं. मात्र बच्चू कडू जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले की आम्ही नागपूर सोडून जाणार, मुंबईला जाणार नाही. कारण की आंदोलन या ठिकाणी आहे. जर आम्ही तिकडे मुंबईला गेलो तर आंदोलनाची दिशा भरकटेल. त्यानंतर पुन्हा गिरीश महाजनांचा फोन बच्चू कडू यांना. मात्र त्यावेळी कुठे ना कुठे एक सकारात्मक चर्चा जी आहे ते शेतकरी नेत्यांमध्ये झाली. मुंबईला जाण्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली आणि कुठेतरी भूमिका होती की मुंबईला जाऊ शकतात. मात्र त्यानंतर आंदोलकांची परवानगी जी आहे ते त्यांनी जाहीर मागितली. मात्र आंदोलकांनी जे आहे ते शेतकरी नेत्यांना जे आहे ते मुंबईला चर्चेसाठी जाण्यासाठी थेट नकार दिल्याने याच ठिकाणी तुम्ही आता चर्चेसाठी या, अशा पद्धतीचं आव्हान त्या ठिकाणी जे आहे ते आंदोलकांनी केलं. आणि आता सरकारतर्फे जे आहे ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल असतील, त्याचबरोबर राज्यमंत्री पंकज भोयर असतील, ते 4 वाजताची वेळ त्यांनी या ठिकाणी आंदोलकांना भेटण्याची दिली होती. जवळपास 6 वाजता आलेले आहे. अद्यापही हे दोन्ही मंत्री या ठिकाणी आंदोलनस्थळी आता आलेले नाही. कारण की कोर्टाचा आदेश आल्यानंतर आता हे दोन्ही मंत्री या ठिकाणी येतात का ते येत नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर आंदोलक जे आहे ते आपल्या भूमिकेवर या ठिकाणी ठाम आहे. आपल्या जे काही विविध 22 मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरूनच जे आहे ते पीठ असेल, चटणी असेल, डाळ असेल, भाजी असेल सोबत घेऊन आले आणि अगदी रस्त्यावरतीच आपली चूल जी आहे ती पेटवली आहे. स्वयंपाक स्वतः तयार करून जे आहे ते जेवण करतायत. त्यामुळे रात्री ज्या पद्धतीने रस्त्यावरती जे आहे ते आंदोलक झोपले, याच ठिकाणी जेवण केलं, त्याच पद्धतीने आज देखील या ठिकाणी आंदोलकाचा मुक्काम जरी झाला किंवा आजच्या 2 दिवसापेक्षा अधिक दिवस जरी लागले, त्यासाठी आंदोलकांची तयारी आणि त्या भूमिकेवरती आंदोलक ठाम आहे. त्यामुळे सरकार आता या सगळ्या ज्या आहेत ते मागण्या, या मागण्यांवरती नेमकं काय तोडगा करतं, काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतरचे आंदोलन मागे हटेल अशी तरी सद्यस्थितीमध्ये जे आहे ते आंदोलकांची भूमिका दिसून येत आहे. ज्ञानेश्वर, 6 पर्यंत आंदोलन स्थळ सोडायचंय, खंडपीठाचे जसे आदेश आहेत. शेतकऱ्यांमध्ये काय माहोल आहे? आक्रमक शेतकरी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत का? किंवा स्थानिक जे नेते आहेत, जे नेतृत्व करतायत या आंदोलनाचं, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केलाय का? अगदीच आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने कोर्टाचा आदेश आला त्यानंतर लगेच बच्चू कडूंनी जे आहे ते आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोर्टानं जो काही आदेश दिलेला आहे त्याचा आम्ही आदर करतो, मात्र जनभावनेचा सुद्धा आम्ही मान राखतो. त्यामुळे कोर्टाचा जो काही आदेश असेल तो अगदी 5 वाजता आला आणि 6 वाजता उठण्याचा आदेश जे काही देण्यात आला, त्यामुळे तासभरामध्ये आंदोलन या ठिकाणी उठवा अशा पद्धती आदेश आल्याने त्यांनी बच्चू कडूंनी याला उद्देशून जे आहे ते सरकारवर टीका केली. हा कोर्टाचा आदेश नव्हे तर हा सरकारचा आदेश आहे अशा पद्धतीने टीका जी आहे ते बच्चू कडूंनी केली. त्यामुळे नक्कीच आपण पाहायला गेलं तर तासभरामध्ये आंदोलन जे आहे ते उठू शकत नाही अशा पद्धती स्पष्ट भूमिका या ठिकाणून शेतकरी नेत्यांनी जे देखूनच मांडलेले आहे. त्यामुळे मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करा अथवा हल्ला करा, आम्ही हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते बच्चू कडूंनी एकदम स्पष्ट केलेली आहे. आणि आता सध्याला जे आंदोलक आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे आणि आंदोलक सुद्धा आक्रमक आहे.
आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही किंवा सरकारकडनं कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी तरी सद्यस्थितीमध्ये भूमिका दिसून येत आहे. ज्ञानेश्वर, कालपासून खरं तर सत्तेतले अनेक नेते बच्चू कडू यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत. मग ते मंत्री गिरीश महाजन असू देत, बावनकुळे असू देत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी मुंबईला यावं, बैठकीत हजर राहावं, त्या बैठकीत काही निर्णय होऊ शकतो, चर्चा करावी असं आमंत्रण देखील त्यांना देण्यात आलेलं आहे. मात्र त्यानंतर देखील बच्चू कडू ऐकायला तयार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलनस्थळी येऊन या नेत्यांनी चर्चा करावी आणि जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी द्यावा. एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केले, सरकार जे आहे ते सकारात्मक आहे या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी. आणि अगदीच शेतकरी नेत्यांना जेव्हा सकाळी महसूल मंत्र्यांचा फोन आला किंवा गिरीश महाजनांचा फोन आला, त्यानंतर त्यांनी देखील या गोष्टींवरती मंथन केलं आणि एकंदरीत शेतकऱ्यांची नेत्यांची जी मतं होती ती कुठेतरी चर्चेला आपण जायला हवी, कारण चर्चा झाल्याशिवाय हा मार्ग जे आहे ते सुटणार नाही. कारण हे सगळे प्रश्न आपण सरकार दरबारी जर गेलो तरच हे सुटतील आणि हेच तरच मार्गी लागतील, हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळेच कुठेतरी शेतकरी नेत्यांनी भूमिका जी आहे ते जाहीररित्या आंदोलकांसमोर मांडली. मात्र आंदोलकांनी कुठेतरी नकार दिला की आपण मुंबईला या ठिकाणी चर्चेसाठी जायचं नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईला जाण्याचं जे आहे ते या ठिकाणी सद्यस्थितीत थांबलेलं आहे. मात्र जे 2 मंत्री या ठिकाणी आंदोलनस्थळी सरकारच्या आदेशानंतर जे आहे ते या ठिकाणी येणार आहेत भेटण्यासाठी, त्यानंतर काही भूमिका या ठिकाणी नेते जे आहेत ते शेतकरी नेते बच्चू कडू असतील किंवा इतर नेते असतील ते मुंबईच्या चर्चेसाठी बैठकीसाठी जाण्यासाठी ते होकार देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाहीशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेले आहे की यावेळेस आश्वासनावर आम्ही माघार घेणार नाही, तर आम्हाला निर्णय हवा आहे. यावेळेस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेणार नाही असं बच्चू कडूंनी स्पष्ट केले. ज्ञानेश्वर, अगदीच बच्चू कडूने स्पष्टपणे लोकशाहीसोबत बोलताना सकाळी सांगितलेलं आहे की जर आपल्याकडे जरी निधी नसेल तरी तुम्ही एक GR काढा आणि लेखी आश्वासन द्या. आश्वासन दिल्यानंतर तुम्ही भले मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करा, मात्र सध्याला जे आहे ते लेखी स्वरूपामध्ये शासनाचा जे आहे ते GR निघाला पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही मागे हटू. कारण की तोंडी आश्वासनावर हटणार नाही, कारण की एकदा हटल्यानंतर सरकार पुन्हा आपली भूमिका बदलेल आणि जे काही या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मार्गी लागतील नाही. आणि एकूणच आंदोलकांचा देखील आरोप आहे की जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ही कर्जमाफी आम्ही मागितलेली नव्हती, तर सरकारने जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, मग आता तुम्ही का टाळाटाळ करत आहे असं जे आहे ते शेतकरी आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते हा मार्ग एकूणच सरकार आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये चर्चा झाल्याशिवाय बैठक झाल्याशिवाय जे ते मार्गी लागणार नाही. त्यामुळे आता जे 2 मंत्री या ठिकाणी कधी येतात याची आतुरता सर्वांना आहे आणि ते येतील आणि त्यानंतर बैठकी संदर्भामध्ये किंवा चर्चा करण्यासंदर्भामध्ये काही मतांतर या ठिकाणी आंदोलक आणि सरकारमध्ये होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. ज्ञानेश्वर, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 वेळा जवळजवळ बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. यावेळेस मात्र जर सरकारनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक घडवून आणू असा थेट इशाराच कडू यांनी दिलाय. अगदीच आपण जर पाहायला गेलं तर कोणतंही आंदोलन उभं करण्यासाठी प्रत्येक नेत्यांची मोठं परिश्रम असतं. स्वतः बच्चू कडू जे आहे ते राज्यातील विविध भागामध्ये फिरून जे आहे ते ह्या सगळ्या आंदोलना संदर्भामध्ये पाठिंबा त्यांनी जे आहे ते एकत्र केलेला आहे. अनेक शेतकरी संघटनांनी त्यांना जे आहे ते पाठिंबा दिलेला आहे. सध्याला स्टेजवर जे आहे ते काही राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे नक्कीच आंदोलन उभं करण्यासाठी मोठी मेहनत, मोठा खर्च असतो, त्यामुळे हे वारंवार शक्य होणार नाही. आता सध्याला जे आहे ते आंदोलक आक्रमक आहे आणि सध्याला उपराजधानी नागपूरमध्ये जे आहे ते दाखल होण्यापूर्वी या ठिकाणी नागपूर वर्धा रोड या ठिकाणी जाम केलेला आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते प्रशासनाला जे आहे ते कुठे ना कुठेतरी हा एक मोठा धक्का आहे. म्हणूनच हीच वेळ आहे ती मागणी रेटून धरण्याची. ही प्रमुख भूमिका जी आहे ते शेतकरी नेत्याची आणि आंदोलकांची आहे आणि जोपर्यंत जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होणार नाही आम्ही या ठिकाणी हटणार नाही. ही भूमिका घेण्यामागची प्रमुख कारण म्हणजे हीच आहेत की आंदोलन जे आहे ते वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आंदोलक या ठिकाणी दाखल झाले आहे. सोबतच दिव्यांग बांधव असतील, दिव्यांग भगिनी असतील, या सुद्धा या आंदोलनामध्ये जे आहे ते राज्यभरामधून या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते या पद्धतीने आंदोलक पुन्हा एकवटणार नाही आणि अशा पद्धतीने लढाई पुन्हा लढण्यासाठी एकोपा करण्यासाठी पुन्हा वेळ लागेल. त्यामुळे आता सध्याला निश्चित ज्ञानेश्वर, एकंदरीतच नेमका काय तोडगा निघतो या आंदोलनाचा हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.